मागच्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतात शेतकऱ्यानं पेरलेलं सोयाबीन आता सुकू लागले। सोयाबीनला फुलं आलीत, मात्र पाऊस पडत नसल्यानं जमिनीला अक्षरशः भेगा पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यातच सोयाबीन हे पीक नेहमीच पावसावर शेतकरी घेत असतो, त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाणी भरण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्याला आता सोयाबीनच्या पिकाला पाणी भरायचं कसं आणि हे सोयाबीन आता उभं कसं करायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर निर्माण होत असलेला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रेन पाईप तर पाट पाण्याद्वारे पाणी भरायला सुरुवातही केली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर अनेक ठिकाणी सोयाबीन पावसाअभावी उतरून चालत नसल्यानं शेतकरी अक्षरशः वैतागलाय। शेतकऱ्याला हे सरकार लाडक्या बहिणीसारख्या योजना देऊन मदत करतंय खरं, मात्र शेतकऱ्याच्या पिकाला योग्य हमीभाव, शेतकऱ्याच्या पिकासाठी लागणारी खतं औषधं ही शेतकऱ्याला योग्य दरात सरकारने उपलब्ध करून दिली तरच हा शेतकरी वाचेल अशी परिस्थिती आहे। सध्या आपण शेतामध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः माती कोरडी ठण्ण पडली आहे। सोयाबीनची पिकं पाण्यासाठी आसुसली आहेत आणि शेतकरी आकाशाकडे डोळे लावून ह्या पावसाची वाट पाहतोय। या सगळ्यातून शेतकरी तरेल अशीच अपेक्षा आहे, मात्र मागच्या 8 दिवसांत पाऊस नसल्यानं शेतकरी मात्र पुरता चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतोय। पहा.com साठी काळवाडी। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पहा.com मध्ये। मंडळी, खरं तर जुन्नर तालुक्यात मागच्या 5 दिवसांपासून पावसानं दडी मारली। 5 काय जवळपास 8 दिवस म्हटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही आणि पाऊस नसल्यानं शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी आता पिंपळवंडी परिसरातील एका सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर अक्षरशः पाऊस नसल्यानं शेतकऱ्याच्या शेतामधली माती अक्षरशः मोकळी झाली आहे, कोरडी पडली आहे। सोयाबीन वाढीस लागलंय, सोयाबीनला कुठेतरी लहान मोठी फुलं येत आहेत असंही आपल्याला चित्र पाहायला मिळतंय, मात्र पाऊस नसल्यानं शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असलेले पाहायला मिळत आहेत। काळ्या आईत शेतकऱ्यानं पेरलंय खरं, पिकवायचा तो प्रयत्नही करतोय, मात्र निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या नेहमीच मुळाशी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचंच उदाहरण आपल्याला परिसरात पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या मागच्या बाजूला इकडेही पाहिलं तर सोयाबीन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याने पेरलंय, ते चांगल्या पद्धतीने उगूनही आलंय आणि त्याला आता फुलं यायला सुरुवात झाली। आपण जर पाहिलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करेल की जरा ही फुलं दाखवा तुम्ही थोडं जवळ येऊन। सोयाबीनला अक्षरशः फुलं आलीत, सोयाबीन आता वाढीस लागलंय, मात्र पाऊस नसल्यानं अक्षरशः त्याची दानादीन होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी सोयाबीनला पाणी भरत नाही किंवा सोयाबीनला शेतामध्ये पाणी देण्यासाठी शेतकरी कुठली सरी, पाट किंवा तत्सम काही करत नाही। सोयाबीन हे शेतकरी नेहमीच पावसाच्या पाण्यावर घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र सध्या पावसानंच दडी मारल्यामुळं शेतकऱ्याचं सोयाबीन अक्षरशः जमीनदोस्त होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे सोयाबीनची ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे ऊसाची देखील तीच परिस्थिती आपल्याला बाजूच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्याच्या मुळाशी नेहमीच काही ना काहीतरी येत राहतं। एकीकडे शेतकरी चांगला पिकवतो तर शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही, दुसरीकडेही शेतकरी चांगला पिकवतोय त्याला बाजारभाव मिळू लागतोय, मात्र निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या नेहमीच मुळावर उठतोय। आपण जर आभाळाकडे वरती पाहिलं तर अक्षरशः आभाळ कोरडं ठण्ण आणि निरभ्र आकाश असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। 8 दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला, शेतकरी आनंदी होता, सोयाबीनची पेरणी झाली, सोयाबीन तरारून जमिनीच्या वर आलं, मात्र आता पाऊसच नसल्यानं शेतकऱ्याची ही सगळीच पिकं जमीनदोस्त होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। सरकार शेतकऱ्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र हे सरकार खरंच शेतकऱ्याच्या बाजूने काही बोलतंय का? हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतंय का? हे सरकार शेतकऱ्याला जगण्यासाठी, नवी उभारी देण्यासाठी काही प्रयत्न करते का? ह्या सगळ्याच गोष्टींवर मात्र तितकीच मोठी प्रश्नचिन्ह उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये निवडणुका तोंडावर आहेत, सरकार शेतकऱ्यांसाठी लाखोंची पॅकेज, शेतकऱ्याच्या बायका मुलांसाठी लाडक्या बहिणीच्या योजना, वयश्री योजना अशा योजना आणतंय खरं, मात्र 1500 रुपये शेतकऱ्याच्या ताटात टाकून त्याचं आयुष्य सुखी आणि समाधानी होणार आहे का हाही तितकाच मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्याला जर तुम्ही खतं, औषधं ही जर व्यवस्थित योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिली, शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव दिला तरच शेतकरी सुधरू शकेल। ह्या सगळ्या गोष्टी जर सरकारने केल्या तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या बायका पोरांना 1500 रुपये देण्याची वेळ येणार नाही। हा शेतकरी ह्या सरकारला अर्थपुरवठा, वित्त पुरवठा करेल इतका हा शेतकरी सदन आणि संपन्न आहे।
म्हणून त्याला बळीराजा म्हटलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे मायबाप सरकार करेल अशी विनंती या माध्यमातून आपण करूया. सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहा.com साठी अभिषेक वामन, काळवडी.